नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. आता मुक्ता आणि सागर हे दोघेही सावनीच्या संगीत कार्यक्रमामध्ये छान असा परफॉर्मन्स करतात. मुक्ता सागरला एकटीनं पडून देता त्याच्याबरोबर एक सुंदर परफॉर्मन्स सादर करते. पण ह्या सगळ्यामध्ये आता सावनीच्याच संगीत कार्यक्रमामध्ये स्वतः आदित्य कशाप्रकारे घोळ घालणार आहे हर्षवर्धन आणि सावनीच्या संगीतामध्ये पोलिसांची एंट्री होऊन पोलिसांमुळे सगळा कार्यक्रम कशाप्रकारे स्पॉईल होणार आणि या कार्यक्रमात पोलिसांचा थरार कशाप्रकारे पाहायला मिळणार आहे हे सगळे या ट्विस्टमध्ये दिसून येईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. पोलिसांना संगीताच्या कार्यक्रमामधून आदित्यचा फोन जातो. आदित्य त्यांना फोन करतो आणि म्हणतो की मला अशी अशी एक कंप्लेंट करायची आहे. माझी सावत्र आई आहे मुक्ता कोळी, ती मला खूप त्रास देते आणि मारहाण करते आणि याच सगळ्यामुळे आता पोलीस हे मुक्ताला जेलमध्ये टाकण्याचं ठरवतात. त्याचबरोबर आता मुक्ता हिची अवस्था खूपच दयनीय होते. मुक्ता म्हणत असते की मी असे काहीही केले नाही, पण मात्र सागर हा तिच्यावर पूर्णपणे विश्वास दाखवतो. काहीही करून सागरने एकदम निश्चय केलेला असतो की काही करून मुक्ताला या सगळ्यातून सोडवायचे आहे आणि या सगळ्यातूनच सागर हा मुक्ताला सोडवण्यासाठी एकदम आटोकाट प्रयत्न करत असतो. तर संगीताच्या कार्यक्रमामध्ये मुक्ता ही सागरबरोबर असते आणि सागर हा बाजूला उभा असतो. मुक्ता ही जेवणाचं ताट घेऊन जात असते. तर सागर म्हणतो हे माझ्यासाठी का? तेव्हा ती म्हणते की नाही, हे तुमच्यासाठी नाही, हे आपल्या सई बाळासाठी. तेव्हा तो म्हणतो की मग सई बाळाची काळजी मुक्ताई घेते, मग सईच्या पप्पाची काळजी कोण घेणार? तेव्हा मुक्ता म्हणते की सईच्या पप्पाची काळजी घ्यायला तिची मुक्ताई आहेच, पण काय ना, सई लहान आहे, तिला कळत नाही ना की तिला भरवायला वगैरे हेल्प करावी लागते. सईचे पप्पा तर तसे मोठे आहेत ना, मग त्यांना तर स्वतःच्या हाताने जीवताच येतं. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता, मला खरंच मगाशी खूप बरं वाटलं, तुम्ही मला एकटं न पडू देता माझ्याबरोबर डान्स केलात. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, मी आयुष्यात एक निर्णय घेतला आहे, तुम्हाला कधीही एकटे पडू द्यायचे नाही, काहीही झालं तरीही. कारण तुम्हाला कोणी इन्सल्ट केले तर मला ते आवडत नाही. तुम्ही माझ्यासाठी खूप मोठ्या स्तरावर आहात आणि तुमचा रिस्पेक्ट तोच माझा रिस्पेक्ट असं मी मानते. म्हणूनच तुम्हाला कुठेही एकटं न पडू देता या जगात प्रत्येक क्षणाला प्रत्येक गोष्टीत तुमची सोबत मला द्यायची आहे. प्रत्येक क्षणात अगदी शेवटपर्यंत. हे ऐकून मात्र सागरच्या डोळ्यात पाणीच येते. तर इथे सागर आणि मुक्ताची अशी होणारी जवळीक पाहून मात्र आदित्यचा खूपच जळफळाट होत असतो. तो विचार करतो की मला आत्ता काहीतरी केलं पाहिजे आणि काहीतरी करून या मुक्ता कोळीला मला धडा शिकवायचाच आहे आणि आता काही क्षणात पोलीस येतच असतील. त्याने पोलिसांना फोन करून ही बाई मला छळते असं फोन करून सांगितलेलं असतं आणि तो लांबूनच ते सगळं बघत असतो. तितक्यात सगळेजण त्याच्याचकडे जमा होतात आणि सावनी विचारते की अरे आदित्य, तुला काय झालं? तर इथे संगीताच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांची मजानी धांदल सुरू असते. इतक्यात गेटवर मिहीरला पोलीस दिसतात आणि मिहीर म्हणतो की साहेब बोला ना, काय झालं? तेव्हा मग आता साहेब म्हणतात की तुमच्या इथून कार्यक्रमातून मला कंप्लेंट आलेली आहे एका मुलाची की त्याला त्याच्या सावत्र आईकडून मारहाण होत आहे. मग हे ऐकल्यावर मिहीर म्हणतो की साहेब, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? त्याच वेळेला मग साहेब म्हणतात की मुक्ता कोळी कुठे आहे? तेव्हा मिहीर जाऊन मुक्ताला बोलवतो आणि म्हणतो की मुक्ता बहिणी, असं असं आहे, आपल्याला काय करायचे? त्याच वेळेला मग आता सगळेजण जमलेले असतात. सगळेजण संगीताच्या कार्यक्रमात मशगूल असतात. पण मात्र अचानक पोलीस आल्यामुळे सगळ्यांचा विरोध झालेला असतो. पोलीस म्हणतात की मुक्ता कोळी, तुम्हाला घेऊन जावं लागेल. तर इथे मुक्ता ही पोलिसांना म्हणते की नक्की काय झालं आहे? तेव्हा पोलीस म्हणतात की तुमचा सावत्र मुलगा आहे, त्याने कंप्लेंट केली आहे तुमच्या अगेन्स्ट की तुम्ही त्याला मारहाण करता. आता मुक्ता म्हणते की नाही, असं मी काहीच केलेलं नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. मात्र हर्षवर्धनला या सगळ्याची खूपच मजा येत असते आणि त्यानंतर पोलीस आता मुक्ताला जेलमध्ये टाकतात. मुक्ता म्हणते की ठीक आहे, पण सागरला ती म्हणते की सागर, एक काम करा, तुम्ही आपल्या आदित्यची काळजी घ्या, आपल्या आदित्यला जपा, त्याला नेमकं काय झालं आहे ते बघा. त्याच वेळेला आता इथे आदित्यने मुद्दाम स्वतःला भाजवून देखील घेतलेलं असतं. सागरला ते काहीच आवडत नाही. सागर आदित्यकडे न थांबता सरळ पोलीस स्टेशनमध्ये निघून येण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र इथे त्याला सावनी ओरडून ओरडून सांगते की सागर प्लीज, तू डॉक्टरला बोलव ना, त्याला बरं वाटत नाही. हर्षवर्धन म्हणतो की डोंट वरी सावनी, मी बोलवलेले आहे. तर इथे मुक्ता विचार करते की नेमकं काय झालं असेल, हा आदित्य माझ्याबरोबर इतकं ड्रास्टिक स्टेप का घेतोय? तितक्यात पोलिसांकडे सागर येतो आणि म्हणतो की
यांचं काहीही मनावर घेऊ नका. खरंच सांगतोय मी, तो लहान मुलगा आहे. त्या लहान मुलाच्या एका स्टेटमेंटमुळे तुम्ही माझ्या बायकोला कसं काय अटक करू शकता? सागर म्हणतो की त्या चुकूनही असं करणार नाहीत. त्या डॉक्टर आहेत. त्या कधीही कुठल्या मुलाशी असं वागणार नाहीत. तेव्हा मग पोलीस म्हणतात की आता आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. त्या मुलाची जी स्टेटमेंट आहे ती आहे. पोलीस म्हणतात की उद्या महिला वर्ग येईल, त्यानंतर मग ही कोर्टात केस दाखल केली जाईल, तेव्हा तुम्ही बघा, तुम्ही वकील निवडा. मग आता सागरला खूपच राग आलेला असतो. सागरला कळतं की हे सगळं मुद्दाम आदित्यने केलं आहे. आता सागर हा डायरेक्ट घरी येतो. तेव्हा सावनीशी आदित्य बोलत असतो. तेव्हा सावनी म्हणते की मला खरं खरं सांग, हे सगळं मुक्ताने केलं आहे का? मला खरं सांग. तेव्हा मग तो म्हणतो की नाही ॲक्च्युली, असं म्हणून तो काहीतरी बडबडत असतो. तितक्यात तिथे सागर येतो. सागर म्हणतो की काय चाललं आहे तुझं हे आदित्य? मला हे अजिबात आवडलेलं नाही. तू मुक्ताचं नाव कसं काय घेतलंस? हे मुक्ता करूच शकत नाही. मला खूप मोठी गॅरंटी आहे. इनफॅक्ट कोणालाही असं वाटणार नाही की हे सगळं मुक्ता करेल. सांग तू असं का केलंस? आणि जर तू मला सांगितलं नाहीस ना, तर तुझी जी केस होती ना मागे हिट अँड रनची, ती पुन्हा आम्ही बाहेर काढेन आणि त्याच सगळ्याच्या अंतर्गत मी तुला आत टाकेन, लक्षात ठेव. तेव्हा मग सावनी म्हणते की सागर. तेव्हा मग तो म्हणतो की काय सागर? अगं तू आणि हर्षवर्धन नाही याला नीट धडा दिला नाहीस, म्हणूनच हा असा वागायला लागला आहे. नको नको त्या गोष्टींचे बदले घ्यायला लागला आहे. ही बदलाची आणि सोडाची भावना या मुलाच्या मनात आली कुठून गं? तूच तर निर्माण केली असशील ना, बरोबर की नाही? मग आता हे सगळं सुधारण्याची संधी पण तूच दिली पाहिजेस. आता सागर असं बोलल्यावर ती चिडते आणि विचारते की मला खरं खरं सांग आदित्य, हे सगळं तू केलेस का फॉर गॉड सेक? तेव्हा ती म्हणते की खरं खरं सांग मला. आदित्य म्हणतो की सावनी मम्मा, हे फक्त मी तुझ्यामुळे केलं आहे, तुझ्यासाठी. तुला प्रत्येक वेळेला ही मुक्ता रडत असते म्हणून मी त्यासाठीच केले. त्याच वेळेला सागर खूपच चिडतो आणि तो म्हणतो की तू आता पोलिसांना येऊन खरं खरं सांगणार आहेस? तुझं स्टेटमेंट मागे घेणार आहेस की मी जाऊन पोलिसांकडे तुझी केस पुन्हा रिओपन करू? तेव्हा मात्र आता सावनी म्हणते की चल आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये चल. सावनी ही आदित्यबरोबर आता पोलीस स्टेशनमध्ये येते आणि पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर मग पोलिसांसमोर आदित्य म्हणू लागतो की सर, मला जरा काहीतरी बोलायचे आहे. तेव्हा मग आता पोलीस म्हणतात की बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे? तुम्ही या मॅडमच्या अगेन्स्ट कंप्लेंट केली आहे, आता काय? तेव्हा ती म्हणते की साहेब, माझा मुलगा काहीतरी बोलू इच्छितोय, प्लीज ऐका. तेव्हा मग तो सांगतो की मी खोटी कंप्लेंट केली यांच्या विरोधात. मला यांचा राग होता म्हणून. यांची जी कंप्लेंट आहे ती अजिबात सरळ नाही आहे, मी ही मागे घेतो, असं तो बोलून दाखवतो. त्याच वेळेला इथे इंद्राला आणि बापूंना बरे वाटते. नंतर मग आता इथे सागरला मात्र राग आलेला असतो. सागरला पोलीस म्हणतात की तुम्हाला याच्या अगेन्स्ट कंप्लेंट करायची आहे का की याने खोटा आरोप केला आहे तुमच्या बायकोवर? तेव्हा सागर काही बोलायला जाणार तितक्यात मुक्ता म्हणते की नाही, आम्हाला या मुलावर काहीही कंप्लेंट करायची नाही. हा लहान आहे आणि हा आमच्या फॅमिलीमधला प्रश्न आहे, तो आम्ही सोडवून घेतो. प्लीज याचा काही इश्यू करता कामा नये. असं म्हणून आता सागर आणि मुक्ता दोघेही तिथून जेलच्या बाहेर पडतात आणि मुक्ताला सागर घेऊन जात असतो. सागर म्हणतो की खरंच मला खूप टेन्शन आलं आहे, ही असं काय वागू शकली? तेव्हा मग हे ऐकल्यानंतर इंद्राला खूपच राग आलेला असतो. इंद्रा म्हणते की हे समजा आदित्यने केलं, हा सगळं आदित्य करूच शकत नाही. हा आदित्य सावनीच्या दबावाखाली बोलत असणार. बहुतेक सावनीनेच हे सगळं करायला सांगितलं असणार. आणि मग मुक्ता म्हणते की नाही, सावनी स्वतःच्या संगीताच्या कार्यक्रमात कसा काय घोळ घालेल? मला तरी वाटत नाही की हे सावनीने केलं आहे. बहुतेक हे मला वाटतंय की आदित्यच्याच मनात आलं असेल. तेव्हा मग आता सगळेजण विचार करू लागतात की आदित्य असं का करतोय? मात्र मुक्ता म्हणते की नाही, त्याला प्रेमाची गरज आहे, तो खूप भरकटला आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. सावनीचं लग्न आणि सगळ्या गोष्टीत त्याला खूप मोठ्या सल्ल्याची गरज आहे. माधवी म्हणते की बरोबर. तेव्हा त्याला हसवण्याची गरज आहे असं सई म्हणते आणि सगळेजण ठरवतात की आता काहीतरी करून आदित्यला बदललंच पाहिजे. तर इथे सावनी विचार करते की माझं चुकलं यावेळेला मुक्ता बरोबर आहे. मुक्ताने हे सगळं केलेच नाही, मात्र आदित्यने हे सगळं केलं आहे आणि या सगळ्यामुळे आता मुक्ताला त्रास झाला आहे. आता सावनी मुक्ताची माफी मागेल का आणि मुक्ताची त्यावर मोठ्या मनाने काय प्रतिक्रिया असेल, हे सगळे आपल्याला काही भागांमध्ये पाहायला मिळेल. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.